नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 3 वर्षात कांद्याच्या भावाचा बट्ट्याबोळ झाला. कांद्याच्या भावाचा योग्य मोबदला किंवा कांद्याच्या शेतात जे काही कष्ट केले शेतकऱ्यांनी त्याचं योग्य मोल शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षात मिळालं नाही. नरेंद्र मोदी यांनी वारंवार निर्यात बंदी करून किंवा भारतातल्या ग्राहकांना स्वस्तात कांदा मिळावा याच्यासाठी जी जी धोरणं आखली त्याचा परिणाम किंवा त्याचे दुष्परिणाम ही भारतातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले आणि त्याचा फायदा हा सगळ्यात जास्त आपल्या शत्रू राष्ट्रांनी म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांनी घेतला. भारताच्या कांद्याची बाजारपेठ ही नष्ट झाली आणि पाकिस्तान आणि चीन सारख्या राष्ट्रांनी याचा फायदा घेऊन जगात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तयार केली. मागणीचा स्रोत आता पाकिस्तान आणि चीनकडे भारतातल्या म्हणजे 2014 पूर्वी भारत 35 देशांना कांद्याची निर्यात करीत होता. आज परिस्थिती अशी आहे की 3 ते 4 देशांना जेमतेम भारत कांदा निर्यात करतो. तर हे कशासाठी? तर नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि भारतातल्या ग्राहकांना स्वस्तात खायला मिळावं याच्यासाठी. तर वारंवार हे जे किंमत स्थिरीकरण नावाचा निधी नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर आणला, तो मुळातच शेतकरी विरोधी होता. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या आश्वासनाला बळी पडून त्यांना मतं केली आणि त्याचा फायदा किंवा त्याचे परिणाम आता हे शेतकरी सहन करीत आहेत. तर किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत दरवर्षी नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करतात. त्याच्यात प्रचंड घोटाळे होतात. मग शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्याच्यात प्रचंड घोटाळे केले. म्हणजे कांदा खरेदी एक इतकी टन दाखवली, परंतु त्याच्यात मोठ्या प्रमाणात घट दाखवून ती कांदे परस्पर मार्केटमध्ये प्रायव्हेट मार्केटमध्ये किंवा बाजार समितीत विकले आणि सरकारची लूट केली. म्हणजे हा घोटाळा होता. वारंवार याच्याबद्दल मागणी झाली. तर येवला, नाशिक आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यानंतर आता त्यांनी धोरण बदललेलं आहे. तर आता 2026-27 साठी त्यांनी वेगळं धोरण आणलेलं आहे. पूर्वी ते शेतकरी उत्पादक कंपन्याकडून खरेदी करत होते, तर आता त्याच्यात मोठा बदल त्यांनी केलेला आहे. पूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतः खरेदी करायच्या, तो माल स्वतःकडेच ठेवायच्या आणि ज्या ज्या वेळेस सरकार मागणी करेल त्यावेळेस तो माल शेतकरी उत्पादक कंपन्या हा केंद्र सरकारला पुरवित होत्या. म्हणजे कधी तर ज्या ज्या वेळेस कांद्याचे भाव वाढतील अशी परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यावेळेस केंद्र सरकार हा एफपीसी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घेतलेला माल बाजारात आणून भारतातल्या शेतकऱ्यांचे भाव पडित होते. तर आता त्यांनी याच्यात बदल केलाय आणि हा बदल असा आहे का जे शेतकरी उत्पादक कंपन्या खरेदी करणार आहे आणि त्याची साठवणूक आता केंद्रीय वखार महामंडळ करणार आहे. तर आता केंद्रीय वखार महामंडळाकडे कांद्याच्या साठवणुकीची राज्यात किती क्षमता आहे? तर फक्त नाशिक जिल्ह्यात 2300 टन इतका कांदा साठवणुकीची महाराष्ट्रात वखार महामंडळाकडे क्षमता आहे आणि वखार महामंडळ महाराष्ट्रामध्ये 1,00,000 टन कांदा खरेदी करणार आहे. म्हणजे जे ज्यांच्याकडे क्षमता आहे फक्त 2300 टन कांदा साठवण्याची, ते खरेदी करणार आहेत 1,00,000 टन कांदा. विचित्रच सगळा हा गोंधळ आहे किंवा हा सगळा कारभार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे साठवण्याची क्षमता नाही ते खरेदी करणारे प्रचंड. मग आता ते साठवणूक कशी करणार? तर साठवणूक ते करणार आहे खाजगी व्यापाऱ्यांकडे जे चाळी असतात किंवा जे साठवणूक त्यांची स्टोरेज असतात त्याच्यात ते साठवणूक करणार. म्हणजे फक्त याच्यातून आता खाजगी जे व्यापारी आहेत ते मोठे होणार आहे. पूर्वी एफपीसी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्या कांद्यातून लूट केली. आता खाजगी व्यापारी त्याच्यातून लूट करणार आहे. म्हणजे वखार महामंडळाच्या कांद्यात ते लोक म्हणजे जे खाजगी व्यापारी तेच परस्पर कांदे आता विकणार. आता फक्त ज्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्या खाजगी व्यापाऱ्यांकडे किंवा वखार महामंडळांकडे 5,000 टन कांदा साठवण्याची क्षमता आहे त्यांनाच फक्त ती साठवणुकीसाठी परवानगी देणार आहे. आणि राज्यात कोणत्याच एपीसीकडे किंवा कोणत्याच सरकारी संस्थेकडे एवढी क्षमता नाही. मग ते काय करणार आहे? आता भाडोत्री पद्धतीने खाजगी व्यापाऱ्याकडे कांद्याची साठवणूक करणार आहे. म्हणजे याच्यातून खाजगी व्यापारी आता त्याच्यात भ्रष्टाचार करणार आहे.
म्हणजे हे जे धोरण आहे मुळात नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांकडून कांदे खरेदी करणं हेच मुळात शेतकरी विरोधी धोरण आहे. तेच कांदे सरकार कांद्याचे भाव वाढल्यानंतर बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचा निर्णय घेतं किंवा त्याच्यातून ते भाव पाडले जातात. वास्तविक सरकारने किंवा NCCFने नाफेडने प्रत्यक्षात मार्केट कमिटीत उतरून कांदे खरेदी करणं आवश्यक आहे, परंतु तसं न करता ते विशिष्ट ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रावर कांदा खरेदी करतात आणि त्याच्यात मोठा घोटाळा होतो. आता हा घोटाळा कसा होणार आहे, तर पूर्वी फक्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतः खरेदी करत होत्या आणि साठवणूक करीत होत्या. तर फक्त शेतकरी उत्पादक कंपन्याच त्याच्यात भ्रष्टाचार करू शकत होत्या. तर आता शेतकरी उत्पादक कंपन्या खरेदी करणार म्हणजे त्या खरेदीत भ्रष्टाचार करणार आणि वखार महामंडळ ते प्रायव्हेट व्यापाऱ्याला, खाजगी व्यापाऱ्याला साठवायला देणार. म्हणजे आता वखार महामंडळ अधिक खाजगी व्यापारी हे दोघं मिळून म्हणजे आता याच्यात तिघ जण भ्रष्टाचार करणार असं याच्यातून स्पष्ट दिसतं. शेतकऱ्यांनी ह्या खरेदीला किंवा ह्या पद्धतीला प्रचंड विरोध केला पाहिजे. नाफेड आणि NCCFनं ही किंमत स्थिरीकरण निधीच्या नावाखाली जे शेतकऱ्यांचं मरण करण्याचं काम सुरू आहे ते बंद झालं पाहिजे. धन्यवाद. तुमचे याच्याबद्दल काही मतं असतील तर ते अवश्य करा. कांद्याची खरेदी सरकारने करावी किंवा नाही, सरकारचं काम हे कांदे खरेदी करणं नाही, प्रशासन चालवणं असतं, राज्य व्यवस्था चालवणं असतं. परंतु भारतात किंवा जगात एकमेव भारत सरकार असं आहे का जे कांद्याची खरेदी करतं आणि ज्या कांद्या वाचून कोणीही मरत नाही, परंतु फक्त शेतकऱ्यांचं मरण करण्यासाठी, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी फक्त जगात एकमेव असं सरकार आहे का जे कांद्याचे भाव पाडण्यासाठी कांद्याची खरेदी करतं. ती खरेदी सरकारने चालू ठेवावी का बंद ठेवावी याच्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते अवश्य करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आणि इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.